मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातो। टॉस झाली, टॉस जिंकल्यानंतर पहिल्या 3 ओव्हरची मॅच जाऊया। प्रत्येक गोलंदाज एक एक ओव्हर टाकेल रुद्र 11 मापेच्या विरोधामध्ये। आता आपण सेमीफायनल मध्ये पाहणार आहोत अर्थातच सारसुळे 11 सारसुळे टीमला। दोन्ही कडक टीम आहे। पाहिला तर इतिहास याच टीम सेमीफायनल जेव्हा अनिकेत रमाकांतजी महात्रे यांचा वाढदिवस होता 1 जुलै 2024 तिची टीम मध्ये सेमीफायनल मध्ये लढताना पण पाहिलं होतं तेव्हा रुद्र 11 ला मात्र 3ऱ्या क्रमांकावर लोटलेलं होतं सारसुळे 11 सारसुळे टीमने। पण तीच फरफट करण्याची मात्र संधी इतर आलेलं आहे। दुसरा सेमीफायनल आता छोटा बंधू त्याचा वाढदिवस आणि त्याचंच औचित्य साधून पर्व 3 मध्ये भेटतायत पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये रुद्र 11 मापे आणि तीच टीम सारसुळे 11 सारसुळे। पाहूया काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, कारण जी मॅच या अगोदर स्पर्धा झाली होती अनिकेतजी महात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये बीट केलं होतं रुद्र 11 मापे टीमला। अर्थातच याच टीमने तेव्हा अर्थातच 3 संघ सर्वोत्तम टीम मध्ये तेव्हा चिठ्ठी होती MS घोटोलीच्या या नावावर। पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी सारसुळे 11 सारसुळे फिरकीचा जादूगर हर्षल मडवी गोलंदाजसाठी मध्ये पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी समोर आहे रुद्र 11 मापेचा ज्याने 49 धावा लाजबाब इनिंग केली होती पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये। कडक स्ट्रोक तीच अधुरी राहिली इनिंग पूर्ण करताना पहिला चेंडू टोलेंजा षटकार सलामी देताना आमच्या समालोचक कक्षाला षटकार सुपर स्ट्रोक शॉट ऑन जाता हलकीशी रूम घेतली बॅकफुट वर जाताना कडक स्ट्रोक बिटवीन थ्रू द मिड विकेट अँड स्क्वेअर लेग लाजबाब षटकाने सुरुवात करताना खातं खोलून देतो रोहित पुजारी। प्रचित आकाश पाटील जोडत्या स्कोरर खरोखरच या अगोदर एकदम वळणदार अक्षर आम्ही पाहिलं होतं बच्चू वेदांत म्हात्रे तिने स्कोररचं पाहिलं तर अतिशय सुंदर असं वळणदार अक्षर। मग त्याचा सोनू पाटील असेल नंतर प्रचित आकाश पाटील असेल आणि वेदांत बच्चू असेल सुरेख साथ दिलेले। पहिला चेंडू षटकार राईटा मोडतोय बॅकफुट वर आणखी एक तेज डाऊन द बॉल सुपर कॅच बाय द गुफरान खान स्टँडिंग ऑफ द काउक ऑन द मिड विकेट। फटका एलिमिनेशनची कमतरता षटकार टेकल्यानंतर तोच विकेटची खेळ मात्र समाप्त करताना हर्षल कॉट गुफरान खान बोल हर्षल मडवी डिसमिसल बॅक इन टू द पेव्हिलियन 49 दुसऱ्या मॅच मध्ये। नंतर षटकाराने मात्र सेमीफायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये दमदार सुरुवात केली होती खणखणीत षटकार टोकून, परंतु इथे एलिमिनेशनची कमतरता ते झेलाच्या खाली आला गुफरान खान झेल टिपला पहिला विकेट मिळवून दिला हर्षल मडवीला। पहिली ब्रेक थ्रू टीम सारसुळे 11 सारसुळे 1 गडी बाद 6। सुरेख क्रिकेट चला स्पीडअप करायला अंधार मात्र पसरू लागलेला आहे। पाऊस जरी पडत नसला तर अंधाराचे जाळं मात्र पसरायला लागले, त्यासाठी वेळ कमी पडू शकतो। जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मात्र लवकरात लवकरचा खेळ चालू करा। कुठे माझ्या टायमिंगचा वेळेचा मात्र फायदा घेऊ नका एवढंच मी म्हणेन आमच्या कॉमेंट्री बॉक्स आमच्या कोर कमिटी कडून। 1 गडी बाद 6 3 ओव्हरची सेमीफायनल रोख रुपये 30,000 प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक 15,000। काल ऐरोली कोलीवाडा टीमने आपली जागा फिक्स केलेल्या फायनल मध्ये 8 टीम मधून जाताना 2 दिवसामध्ये रंगलेली स्पर्धा हरेश घोटोले आपल्या भेटीला घेऊन देणे एक छानशा आपल्या व्यक्तिमत्वाला भेट देताना त्यांचा वाढदिवसाला भेट देताना अक्षय रमाकांतजी महात्रे। आणखीन एक विकेट पहिल्या मॅच मध्ये संधी होती, दुसऱ्या मॅच मध्ये संधी होती, तिसऱ्या सेमीफायनल मध्ये चान्स फॉर द हॅट्रिक। कोणताही गोलंदाज आज मात्र किमया करू शकला ना हॅट्रिक घेऊन ती संधी मिळते। पहा फ्लाइट दिली चेंडूला वलन घेतलं काय कॅप्टन्सी पेअर लवली कॅप्टन्सी, कारण त्याला मला रेक ब्रेकचा हा फिरकीचा जादूगार आहे। बॅटची कडा घेतात स्लेपला जो तैनात आहे तो तैनात फिल्डर बॅट्समॅनचा खात्मा करेल त्याच्या इनिंगचा खात्मा करेल। तसंच झालं सुरेश जसं रोहित गेला तसंच डाऊन 3 क्रमांकावर आलं हा फलंदाज परत तो सुरेश। रोहित पुजारी देन सुरेश असे 2 शिकार मात्र हाती लागले। हिम ऑन द हॅट्रिक चान्स फॉर द हॅट्रिक। हॅट्रिक वर आहे पहिली संधी मिळाली मागच्या मॅच मध्ये संधी मात्र पूर्ण करू शकला नाही हॅट्रिक, परंतु इथे काय होईल फलंदाज येतोय बॅटिंग करण्यासाठी। इन ॲट क्रमांकावर अनिल जाधव पाटण तालुक्यातला एक बेस्ट ऑलराऊंडर। पाटण तालुक्यामध्ये मोठं क्रिकेट खऱ्या अर्थात खेळत असतो अनिल जाधव। बेस्ट वर्सेस बेस्ट असा चेंडू हाताळण्यासाठी खेळण्यासाठी मात्र समोर आहे अनिल जाधव। हॅट्रिकची संधी हॅट्रिक बॉल घेऊन हर्षल ओ माय गॉड थोडासा तुकडा पडला का काय जाऊ का थांबू, पण योग्य निर्णय मिळेल डीप मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा।
काय बॅकअप करतानाच संधी मात्र मिळाली असती, परंतु थोडासा अवघड पडला, कठीण झेल होता. हाफ चान्स इथे मात्र सिंगलने आपलं खातं खोलताना आणि जाधव सिंगलने पुढे जातो. स्कोर अर्थातच पोहोचला गेला 8 वरती. 2 गडी बाद 8. अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. आता 3 ओव्हरची सेमीफायनल. राईट आर्म द विकेट. वॉट अ स्लॉक सेव्ह. डाऊन द बॉल. चान्स फॉर द विकेट. जीतू यादव. Oh my God, very close of the boundary line. End of the inning of Aniket. अनिकेतची खेळी मात्र इथे होते समाप्त. ज्या बॅट्समॅनने खऱ्या अर्थाने पहिली मॅच काढून दिली होती. दमदार 45 धावांची ती नाबाद खेळी. पहिल्याच मॅच मध्ये अर्थातच साई सागर खऱ्या अर्थाने कोणी हरवलं त्या अनिकेतने. त्या अनिकेतची खेळी मात्र सेमीफायनल मध्ये लवकरात लवकर समाप्त. हे बॅक इन टू द पॅव्हिलियन. गडी क्रमांक 3 या ओव्हर मध्ये आपल्या खात्यात जमा करताना हर्षल मडवी. व्हेरी क्लेवर बॉलिंग. खऱ्या अर्थाने षटकाराने मात्र दमदार सुरुवात त्याच्या विरोधात. विकेट विकेट 2 नंतर विकेट. 8 धावा आतापर्यंत दिल्यात 5 चेंडू मध्ये आणि 3 विकेट. बेस्ट विकेट रुद्र 11. 8 वर 3 गडी बाद अशी सद्यस्थिती आहे. सेमीफायनलचा पहिलं ओव्हर हातात काय बॉलिंग टाकली यार. अचूकतेने सटीक लाईन मध्ये अक्षरशः मात्र जाल्यात अडकवलं रुद्र 11च्या फलंदाजांना. याच फिरकेचा जादूगार हर्षल मडवीने. व्हॉट अ बॉलिंग यार. लवली पेस ऑफ द बॉलिंग बाय हर्षल मडवी. लास्ट डिलिव्हरी इन दिस बाबा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंगचा पिचिंग होतं. लेग ब्रेकला मात्र कट बराचसा लांब लचक असा लेग ब्रेक. पिचिंग झालं ऑप्शनच्या बाहेर. त्याला दंडित करताना रोहित मात्रेने करार दिला वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 9. 9 वर 3 गडी बाद. 3 ओव्हरची ही सेमीफायनल. बॉलिंग मार्क पर सरसोले 11 कर सरसोले कडून हर्षल मडवी. नाव चंदन तलवार च्या विरोधामध्ये ज्या पहिल्यांदा पाहिला तर बॉलिंग टाकेल असं वाटलं होतं, परंतु हर्षलकडे तिची जबाबदारी सोपवलेली आहे. आदरणीय पाहुणे. ओहो बस फर्स्ट क्लास. थेट प्रक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेजस भोईर असते. कॅमेरे होते साहिल भोईर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिले ओव्हर टाकताना ओव्हरची झाली समाप्ती. सुरेख हा चेंडू लाजबाब चेंडूने सुरुवात केली. नाव विराज उदय तांडे बॉलिंग मार्क. 3 ओव्हरची सेमीफायनल. रुद्र 11 माफेच्या विरोधामध्ये सारसोले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर पहिलं ओव्हर अतिशय जबरदस्त टाकला. 11 धावा देत 3 विकेट हासिल केले हर्षलने. नाव विराज हा ट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर जाताना स्क्वेअर कट मारण्याच्या नादामध्ये सरळ अनिल जाधवला बीट केलं. धाव मात्र मिळत नाही. एकदम संकटात आहेत कारण धावा लागल्यात फक्त 11. 11 वर 3 असे सद्यस्थिती आहे. नुकतंच त्यांचं आगमन झालं. स्टेट सेक्रेटरी आदरणीय प्रणितजी सेलार त्यांनी त्यांच्या समेत कुपर खेळण्याचे योगेश चंद्रकांत पाटील सीएम पाटलांचा सुपुत्र ऐरोली विधानसभा युवक काँग्रेस सेक्रेटरी मनापासून तुमचं आम्ही स्वागत करतोय. श्री अक्षय रमाकांतजी महात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अरेज गोटेल प्रेझेंटर काँग्रेस रबर बॉल शीर्षक 2024 पर्व 3 सुरेख अशी गोलंदाजी बॅकअप केलं. मी म्हणेन खऱ्या अर्थाने दणदणीत खातं खोलं होतं रोहित पुजारीने. षटकार ठोकून सेमीफायनल एक वेगळ्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, पण त्याच्यानंतर कमालीचं या फिरकेच्या जादूनं मॅच मध्ये वळण दिलं. व्हॉट अ लवली कम बॅक बाय हर्षल मडवी फ्रॉम सरसोळे 11 सरसोळे. नो स्ट्राईक वरती आता आहे जितू यादव अनिल जाधव. द 2 बॅट्समॅन ऑन द ऑन पिच. आणखीन एक चेंडू थोडासा खराब चेंडू. पिचिंग ऑफसाइड ऑफस्टम. आणखीन एक वाईडचा मात्र करार दिला अंपायर रोहित. मात्र एक अतिरिक्त धाव मिळते
स्कोर पोहोचलाय 13वर. 13वर 3 गडी बाद. 13 for 3 विकेट इन द लास्ट ऑफ द बॅटिंग बाय रुद्रा एलिमन. लवली अतिशय दर्जेदार स्पर्धा. औचित्य आमच्या लाडक्या श्री अक्षय रमाकांत म्हात्रेंचा वाढदिवस आणि वाढदिवसाला एक अनोखी भेट देताना या व्यक्तिमत्वाला राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली मात्र पुढे येताना काँग्रेस रबर बॉल चषक त्यांच्या भेटीला देताना लाजवाब हा साजरा करताना वाढदिवस. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे अक्षय म्हात्रे. अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. सुरेख क्रिकेटर, त्याबद्दल सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो, या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर जे मोठे बांधवांनी जो वारसा चालवला त्या वारशाच्या बरोबर आपल्या घराण्यातला वारसा चालतो आणि अक्षय मात्र कुठे मात्र मागे नाहीये आणि त्यालाच एक अनोखी वेग भेट देताना अरेच गोठवली. बॉलिंग मार्क बॅकफूट वरता हुक केले लॉंग लेगच्या दिशेने, पण त्या अगोदर झाड्या सुडपाना इथे खेदून मात्र चेंडू गोसांकी क्षेत्रात सिंगल मिळते जितू यादवला. सिंगलने हलकासा पुढे जाताना रुद्र 11 मापे 15वर. दुसरं वर किती पतर बॉलिंग मार्क पर विराज उदय तांडेल. पहिला डॉट, दुसरा डॉट, त्याच्यानंतर 22 वाईट आणि डॉट. काय गोलंदाजी यार. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, मजबूर केलं. हे डोक्याचा वापर करून टाकलेलं गोलंदाजी. उचले चेंडू, त्याच्यानंतर दिलेली दिशा लेग साईड आणि मिडल स्टंपवर हुक करण्याला पूर्ण संधी. त्याला मग हुक केलं तर सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि स्कोर पाहिलं एक कटाक्ष टाकला तर फक्त आणि फक्त 16. 8 धावांच्या सरसने 16वर 3 गडी बाद अशी नाजूक अवस्था मी म्हणेन. लाजवाब चा क्रिकेट. मी आभार व्यक्त करतोय प्रसाद पाटील. अतिशय चांगलं असं साऊंड सिस्टीम मध्ये आपल्या कानापर्यंत आमचा आवाज त्याने पोहोचवला. ज्याने डेकोरेशन मंडपला सजवलं ते प्रसाद पंत मनोरकोन आम्ही आभार व्यक्त करतो. स्कोरची भूमिका प्रचित आकाश पाटीलने चोख निभावली. वेदांतची चोख भूमिका त्याला साथ देताना सोनू पाटीलने त्याला दिलेली साथ. यासाठी मात्र स्पर्धा एक वेगळ्या दिशेने यशस्वी रीतीने मात्र पाडताना एक अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन ही स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. या सेमीफायनल दुसरी 15 धावा दुरुस्ती करतोय का 15 नॉट 16. 2 ओव्हरच्या 16 झालेली आहेत. चेंज ऑफ द बेस गतिविधी परिवर्तन करताना गणेश मडवी एक वेगळा खूप अनुभवी असं 40च्या वर 42-43 वर्षामध्ये पोहोचलाय. पण त्याची कमालीची त्याची ऊर्जा, माइंड चार्ज झालं म्हटलं तर माइंड त्याचा नेहमीच चार्ज असतो. म्हणजे फुल अँड फिट आहे. फिट असताना तो हिट करतो बरेचसे सामने. अख्याच्या ओव्हरमध्ये त्याला भार सोपलं, खांद्यावर घेऊन ओझं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मिडल स्टंप पडल्याने चेंडू डाऊन द लेग साईडचा पायाला लागल्यानंतर घोषांकित क्षेत्रात 1 धाव मात्र सिंगलच्या रूपामध्ये इशारात असं होतं रोहित म्हात्रे हिटमॅन. 1 सिंगल मिळते. स्कोर मात्र पोहोचला जाते स्कोर बोर्डती 18. 18वर 3 गडी बाद. डीप कव्हर पॉइंट आपण पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हर आहे, खुलं वाईडिश लॉंग ऑन आहे. मिड विकेट कव्हर डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण मात्र लावलं गेले मैदानामध्ये. जो सिलिमिडन होता फिरक्याच्या जादूगर आयुष्य त्याला आणलं शॉट वाईडिश फॉरवर्ड शॉट लेगला. टायमिंग बेमिसाल आहे का पण डाऊन द बॉल. लाजवाब काय झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. सुपर कॅच. कॉट वैभव होल बाय. ही सफलता मात्र गणेश मडवीच्या या गोलंदाच्या नावे मात्र लागते. 4था विकेट पडताना फलंदाज अनिल जाधव बॅक इंटू द पेव्हिलियन. स्कोर फक्त आहे 18. रुद्र 11 माफे. उपस्थित व्यासपीठावर प्रणितजी सेलार स्टेट सेक्रेटरी, त्यानंतर कोपरखेरणेचे योगेश चंद्रकांत पाटील, ग्रामस्थ मंडळ कोपरखेरणेचे माजी अध्यक्ष आहेत शेम पाटील होते. त्यांचे सुपुत्र योगेश चंद्रकांत पाटील आहेत. ऐरोली विधानसभा युवक काँग्रेस सेक्रेटरी. यांच्या मनपूर्वक आम्ही अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून यांच्या वतीने सरचे स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 3रा ओव्हर अखेरच्या ओव्हर ऍक्शन. कारण 3 ओव्हरची मॅच सेमीफायनल क्रमांक 2. गणेश मळबी आणि आता मात्र नवीन आलेला बॅट्समॅन समोर आहे रोहन स्ट्राईक. एक धमाका. ओ माय गॉड. लवली एक्सपिरियन्स किती महत्वाचा असतो त्याचं जिवंत उदाहरण देतात. काय अचूक टप्प्यावर चेंडूचं नियंत्रण करताना गोलंदाजी चाललेले आहे गणेश मडवी. व्हॉट अ प्रॉपरली गुड लाईन अँड लेन. सुपर व्हॅरिएशन इन द लास्ट ओव्हर ऑफ द टीम इज फर्स्ट. शेवटचं टीम कडून आपलं पहिला टाकताना फलंदाज बाद. रनआउट मात्र दिलेला आहे. धावचित बाद. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग.
कारण चेंदर सारखा एक खोपनाक गोलंदाज असताना त्याच्याकडे चेंडू न सोपवता अनुभवी गोलंदाजाकडे मात्र ही धुरा सोपवली. What a lovely captainship of the Virat Sandel. Is a use of the handling of the bowler is the best quality of the captain. Superb. कारण चंदन सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज असताना ही धुरा मात्र अनुभवकडे मात्र त्याने ही शेवटचं षटक सोपवलं आणि त्या शेवटचा अनुभवाने कुठेही मात्र नाराज न करता एकदम लाईन लेनवर सट्टिंग लाईनवर अक्षर रोखून तरताना जी धावसंख्या जवळजवळ 30-35च्या वर जाईल त्याला रोखून धरलं. पाहिलं तर धावसंख्या आहे फक्त ने फक्त 18 बर 5 गडी बाद 18. शेवटचं ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन छान करताना काय चेंडू टाकला यार. स्लो वन डिलिव्हरी सावकाश गतीने टाकलेला चेंडू सरळ बीट करून जाताना बॅट्समॅन आला रणजित. रुद्र 11 मापेकडून रुद्र करून खेळण्यासाठी रणजित ऑन द स्ट्राईक. किती बॉल आहेत? शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हॉट अ बेहतरीन टायमिंग, क्लास टायमिंग. ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स. इट्स आउट ऑफ द पार्क. सुपर्ब स्ट्रोक. बॅकफुट वर गेला जागा बनतो. व्हॉट अ लवली जॅक. The super duper is a magnificent shot on pull. Is so sweet and successful. हे षटकाराने सरळ स्कोर जातो 24 वर. आखरी गेंद. टार्गेट स्केट किती आहे षटकाराला तर 30, चौकाराला 28, 2 आला तर 26, 1 आला तर 25 आणि 26 टार्गेट. 24 लागल्या. शेवटचा चेंडू घेऊन येतो गणेश मडी समोर रणजित. व्हेरी गुड. परफेक्टली यॉर्क ऑफसाइड ऑफ स्टंप इज द वाइड यॉर्क. बेहतरीन गेंद. अशा पहिला इनिंगचा खेळ इथे संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद स्कोर 25-26 धावांचा टार्गेट. जाऊया आणि सन्मानित करूया मंचावर उपस्थित आशीर्वाद अक्षरशः शुभेच्छा देण्यासाठी मी म्हणेन कारण छोटे आहेत. शुभेच्छा देण्यासाठी अक्षयला आलेले आहेत प्रणित सेलार स्टेट सेक्रेटरी आणि त्यांच्या समेत ऐरोली विधानसभा युवक काँग्रेस सेक्रेटरी योगेश चंद्रकांत पाटील हे शुभेच्छा देताना आमच्या लाडक्या अक्षयला कारण त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त चाललेलं काँग्रेस बॉल चषक 2024 पर्व 3. थँक्स सो मच प्रणित शेलार अँड योगेश चंद्रकांत पाटील येऊन आपल्या लाडक्या या आपल्या मित्राला तुम्ही शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देताना तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. 3 ओव्हरचा खेळ अर्थात पहिला इनिंगचा खेळ सेमी फायनल सेकंड इथे समाप्त होते. थँक्स सो मच योगेश. चंद्रकांत पाटील ग्राम विकास मित्र मंडळ जे कोपर खेळणे त्याचे माजी अध्यक्ष त्यांचे सुपुत्र योगेश चंद्रकांत पाटील मामाचा मुलगा आहे अक्षय यांच्या ऐरोली विधानसभा युवक काँग्रेसचे सेक्रेटरी आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत होते प्रणित सेला स्टेट सेक्रेटरी. तुमचे मनातून अक्षरशः आम्ही आभार व्यक्त करतो. 3 ओव्हरमध्ये 25 धावा 26 धावांचा टार्गेट. 26 टू द विन. टार्गेट छोटा आहे परंतु जे बदललेलं वातावरण ते बदललेल्या वातावरणामध्ये 26 धावा बऱ्याच प्रतिस्पर्धेला डोकेदुखे ठरलेले आहे. बदलणारं वादळ तिथे आलेला बदल बघूया काय चमत्कार करेल काय कारण एक गोलंदाज मात्र वाढलेला आहे. अनिल जाधव पाटण तालुक्याचा बेस्ट ऑलराऊंडर. त्याच्यानंतर त्यांच्या जोडीला जितू यादव आहे. चंदन सारखा बेस्ट बॉलर आहे. अनिकेत सारखा एक खोपनाक गोलंदाज जो सट्टिक लँड पकडून चालतो गोलंदाज नियंत्रण ठेवून गोलंदाजी टाकतोय. 4 ऑप्शन आहेत. 4 मध्ये 3 गोलंदाज कोण वापरेल त्यासाठी मैदानावर पाहायला लागेल. सेमीफायनलचा दुसरा इनिंग 25 धावा बनवलं. 26 टार्गेट टू रीच द फायनल अँड प्ले बाय द फर्स्ट एस्टरडे रीच द फायनल. ऐरोली कोलीवाडा टीम बरोबर कोण खेळेल यासाठी 3 ओव्हरमध्ये 26 धावा कोण डिपेंड करेल कोण बनवेल त्यासाठी बॅक जाऊया आणि पाहूया खेळ. औचित्य आमच्या अक्षय रमाकांतजी म्हात्रे यांचा वाढदिवस. एक अनोख्या रूपामध्ये एक क्रिकेटच्या रूपाने क्रिकेट चांगले खेळतात म्हणून क्रिकेटच्या रूपाने त्यांना दिली जाते. अरेस गोटेले कोडीने एक छानशी भेट. काँग्रेस रबर बॉल चषक 2024. चला स्पीडअप करा मी विनंती करतोय कारण अजून एक सामना जो मेगा फायनल लगेच जिंकल्यानं संघ आम्ही लगेच टॉस घेऊ. ऐरोली कोलीवाडा टीम याचा सज्ज राहायचा टीमचा कॅप्टन. 3 ओव्हरमध्ये 26 धावांचा टार्गेट. पहिलं ओव्हर घेऊन पाटण तालुक्याचा ब्रँड द ग्रेट ऑलराऊंडर अनिल जाधव ऑन द बॉलिंग मार्क. ही गोलंदाजी याच्यावर टिचून गोलंदाजी उसळणारे चेंडू मध्ये शेकाचा यॉर्क जो पेचात पाडतो बॅट्समनला.
3 ओव्हरमध्ये 18 चेंडू आणि 26 धावा. डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव कॉर्नर, डीप डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. बॉलिंग वन स्टँडिंग ऑन द फर्स्ट स्लीप बाय सुरेश, जस्ट साइड ऑफ द. पहिला चेंडू धूमधडाका, जी इनिंग यापर्यंत क्वार्टर मध्ये खेळली तीच खेळी सजवताना चंदन तलवार. व्हॉट अ शॉट ओव्हर द काउ, मिड विकेट इज आउट ऑफ द पार्क. ग्लोरियसली शॉट ऑन पुल. चरण धमाका दिला, 6 धावा. आणि नेहमीच म्हटलं जातं, कारण तुमच्या कोणतं ते पिछा करताना लो स्कोरचा ते डिफेंड करताना कोणतं प्रेशर घेऊ ना. प्रेशर तुम्ही विरुद्ध पक्षावर, विरुद्ध टीमवर टाका. तसं विरुद्ध टीमवर प्रेशर टाकताना धूमधडाक्या षटकार ठोकून आपला इरादा स्पष्ट केलाय. 6 धावा आल्या पहिल्या चेंडूवर. जोरदार स्वागत केलं अनिल जाधवचं. अनिल जाधव होते चंदन तलवारसाठी. Oh, missed timing, so chance for the wicket. Down the ball. Oh my God, षटकार नंतर जशा तसं टिट फॉटाट. याला म्हणतात दॅट इज अ लवली बॅटल, बॉलर अँड द बॅट्समॅन. एक पहिला तडाखा चंदनचा, दुसरा विकेट घेताना जशा तसं उत्तर दिलं अनिल जाधवने. व्हॉट अ लवली द मॅच, व्हेरी गुड एंड ऑफ द बॅटल. चंदन तलवार अगेन्स्ट अनिल जाधव. षटकार, विकेट, मॅच मध्ये रोनक, रंगत निर्माण होते. पहिल्याच ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 1 गडी बाद, 6 धावा, 26 धावांचा टार्गेट. 3 ओव्हरची सेमीफायनल, सेकंड 2 जिंकेल तो ऐरोली कोलेवाडा टीम. बरोबर फायनल मध्ये लगेचच उतरेल. पर्व 3 आपल्या भेटीला घेऊन येताना आर.एस. गोटेले भेट देताना आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, आपल्या सवंगला, अर्थातच सामाजिक क्षेत्र समाजसेवेमध्ये ज्याचे अतुलनीय कामगिरी ते अक्षय रमाकांतजी म्हात्रे. काँग्रेस बॉल, रबल बॉल चेलशेक 2024. पर्व 3 2 चेंडू, पहिला षटकार, दुसरा विकेट. व्हॉट अ लवली. थोडस चेंज केलं, अकूट ठेवला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जाधवने मजबूर केलं चंदन तलवारला, जो फिनिश करवता लवकरात लवकर मॅच. मिस टायमिंग स्ट्रोक, इल्मेशनची कमतरता. सुपर बॉलिंग यार. 1 गडी बाद, 7 2 चेंडू. नाव जॉइन द गणेश मडी, एक्सप्रेस मॅन फेसिंग होता अनिल. राईट आर्म द विकेट. हो चान्स फॉर द रन आउट. जर शक्यता होती परंतु तेरीच थांबवलं. कुशल मडवी, शांत स्वभाव, ज्याच्या मनामध्ये बरेचसे विचार होतो. विचार मात्र तो दाखवून देत नाही, परंतु काढतो तेव्हा मॅच मात्र सहज आपल्या टीमला जिंकून देतो. ही खासियत आहे कौशल मडवीची. शांत स्वभाव, संयमी, बॅकपटवर जागा बनवता स्टेअर केलं. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण आहे, सज्ज होईल, फील करेल तोपर्यंत आरामात सिंगल घेतली बॅट्समॅन गणेश मडवीने. खाता खोलतो गणेश सिंगलने. धावसंख्या 7 वर 1. पहिलं ओव्हर हाताळताना 3 ओव्हरची सेमीफायनल. बॉलिंग मार्कवर पाण्यात तालुक्याचा ब्रँड अनिल जाधव. 4 चेंडू आता परत झालेले. बनमाईच्या जिंकण्यासाठी, सेमीफायनल जिंकण्यासाठी 26 धावा. आता स्ट्राईक वर एक्सपिरियन्स मॅन कुशल मडवी. another chance. Second attempt. Silly me down. Caught Suresh. Ball by Anil Jadhav. Second wicket in this over. All. आदरणीय उद्योजक रोहनजी म्हात्रे यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रशांतजी मडवी त्यांच्या समोर आहे. यांचं मनाच्या अंतकडून हार्दिक स्वागत आहे. श्री अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे, आर.एस. गोठेच्या वतीने स्पर्धा, या स्पर्धेदरम्यान तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. पहिला षटकार ठोकून खऱ्या अर्थाने प्रेशर टाकलं होतं, पण कमालीची वापसी केली. पाटण तालुक्यामध्ये सरेस क्रिकेट खेळणार अनिल जाधवनं न हार मानता घुडके टेकले नाही, लगेच मग चलत गेलं बॅट्समन चंदन तलवारला. तदनंतर मात्र शिकार होते सिलिमिडॉन स्कॉट सुरेश. बॉल बाय अनिल जाधव. बॅट्समन परतलाय तंबूच्या आसरेला. आता कुशल. 2 अतिशय महत्वपूर्णाचे मोहरे मात्र टिपलेत. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 वर 2 गडी बाद. नाव दीपक भैती. व्हेरी रिस्की प्लेयर, व्हेरी रिस्की प्लेयर. घातक. तो कोणत्याही क्षणाला आम्हाला वेगळं बनवून देऊ शकतो, मॅच फिरवू शकतो, एवढा रिस्की घातक फलंदाज. स्ट्राईक. लास्ट डिलिव्हर अनिल. राईट आर्म द विकेट. Great shot here, great shot. What a perfectly timing over the cover. It's a fantastic jack over the mid wicket. It's the maximum out of the ball. Cheran 7 वर षटकार 13 वरती पोहोचवते. अर्धी मंजिल पार. 26 धावांचा टार्गेट. 13 आला. पहिली ओव्हरची होती समाप्ती.
शेवटचा चेंडू खूप महागात पडला, कारण यापूर्वी 6 धावा 5 चेंडू खर्च केले, 2 झटके दिल्यानंतर जसं दीपक पैती रिस्की प्लेअर आला त्याने बॅकफूट जाताना दॅट इज अ परफेक्ट बॉडी इज अ बॅलन्स अँड बॅक लिप इज अ सुपरबली फ्लो अँड हिट द जॅक ओव्हर द मेकवेट आउट ऑफ द पार. चेरन 13 धावा 2 गडी बाद. पहिली ओव्हरची समाप्ती. 12 चेंडूचा आता मात्र खेळ बाकी. 12 मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा, 12 गेंदे 13 रन. सेमीफायनल दुसरी जिंकण्यासाठी पहिली झाली. पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहिला. ऐरोली कोलिवाडा टीमने मात्र जागा निश्चित केली. मेगा फायनल मध्ये जो जिंकेल लगेचच मात्र खेळताना दिसेल ऐरोली कोलिवाडा टीम बरोबर. स्पीडअप करा. एकमेव अर्धशतक आपण पाहिलेलं आहे, कारण 49 धावा पाहिल्या आज रोहित पुजारीच्या, पण काल येते 71 धावांची धुमादार इनिंग आपण पाहिली. अर्थातच अभि जोशी षटकारांची आतिषबाजी. नंतर माझा आज 45 पाहिल्या, 49 42 पाहिल्या, 3 मोठे डाव पडले, अर्धशतक कोणाच्या नावावर लागलं नाही. 12 मध्ये 13. डाऊन द पिचिंग द लेग साइड द लेग स्टंप. रोहित हिटमॅन महात्वे इज अ डिक्लेअर वाईट कॉल. आता 12 मध्ये बरबाद टू रन. 12 मध्ये 12 धावा. साधं समीकरण आहे. काही होऊ शकतं, पण क्रिकेटचे जे आकडे आहेत ते फक्त न फक्त एक क्षण गोलंदाज बदलू शकतो बॉलर, अन्यथा मॅच निसटली आहे मी म्हणेन, कारण फक्त आणि फक्त 2 बॅट्समॅन येतं मुजासरेला. बॉलर बॅक टू डाव. दॅट इज नाईसली अप ड्राईव्ह करत दुरून शतक्षण फील करेल. सिंगल मात्र मिळते गणेश मडवीला. सिंगल मध्ये पुढे जातो स्कोर. सारसोळे 11 सारसोळे पिछा करतात सेमीफायनलच्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. 26 धावांचं 15 धावा. फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 11 धावा. बॉलिंग मार्कर 14 नंबरचा जर्सी प्रदान केलेला, टी शर्ट परिधान केलेला अनिकेत, आणि त्याच्या समोर आहे रिस्की प्लेयर दीपक वैती. कडक यार. व्हॉट अ लवली फाईट. व्हॉट अ पंच यार. म्हणून म्हणलं तर व्हेरी रिस्की प्लेयर. घातक फलंदाज आहे तो. घातकीपणा, तो घातक अक्षरशः बुचकळ्यात पाडलं आणि नेस्ताना बोध केलं. बिखरले गेले टीम 2 षटकाराने, कारण अवघ्या 26 धावा असे 2 मोठे फटके होत्याचं नव्हतं करून टाकलं दीपक वैतीने. मॅच आपल्या पक्षात. टीम पोहोचते 21. फक्त 5 धावा दूर. फायनलचं स्वप्न साकारण्याकडे फक्त 5 धावा दूर. पुन्हा एकदा पंच केला. लुक ॲट दॅट. व्हॉट अ शॉट यार. दॅट इज अ वंडरफुल अनबिलिव्हेबल स्ट्रोक. सुपरबली पंच ओव्हर द कव्हर पॉइंट अँड मॅच फिनिश. गेट फिनिशर बाय दीपक वैती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. फायनलची घेतील टॉस. डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच इन द सेमीफायनल. नो क्वेश्चन अबाउट दॅट इज गोज टू द हर्षल मडवी, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना तंबूत पाचवलं. येस हर्षल, पटकन या. कॅप्टन या. आम्ही टॉस घेऊन बदल करू आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये. एक अतिशय सुरेली आवाज, साखरेसारखी आवाज, नाईस पर्सन, मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर येतील आणि सांगतील संपूर्ण फायनलची ही कहाणी. जुबानी विघ्नेश. अरे विघ्नेश, थँक्यू सो मच. मी म्हणेन आरेश गोठवली, संपूर्ण टीम, निखिल असतील, म्हणजे अक्षय असतील, तर संपूर्ण निखिल, अक्षय, वेदांत, बच्चू या संपूर्ण सहकार्याचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की साल्यापासून याही वर्षी आम्हाला बोलून आपण माझा सन्मान केला, मला संधी दिली, त्यासाठी तुमचं